नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. कशा आहेत सगळ्या? बऱ्या आहेत ना? तर चला, मी लागली आज स्वयंपाक करायला. म्हणजे स्वयंपाक माझा तसा निमा झाला आहे मैत्रिणींनो. कारण मी तुम्हाला कालच म्हटलेलं की व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे मी थोडं थोडं दाखवत जाईन. तर मी ह्यांच्या डब्यापुरते अगोदर भाकरी करून घेतल्यात आणि कुकरला भात पण करून घेतला आहे मैत्रिणींनो. आणि तुम्हाला मी दाखवते शेंगा कशा, म्हणजे शेंगा पण भाजून घेतलेत मी. आता करणार आहे मी फक्त पालकाचा गरगटा. हे बघा, इथं शेंगा पण मी भाजून घेतल्यात. आता मी तुम्हाला दाखवते मी कसा करते. एक मिनिट मी त्याच्यावर करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ही पालकाची भाजी अगोदर शिजवून घेतली मैत्रिणींनो. मी ह्यात शिजताना ना थोडा अर्धा टोमॅटो टाकते, 1-2 हिरव्या मिरच्या टाकते आणि तुरीची असेल तर तुरीची डाळ, तुरीची नसेल तर मी मुगाची डाळ टाकते. पण कुठली तरी दोन्हीपैकी थोडीशी डाळ टाकते आणि असं छान शिजवून घेते. आणि शिजल्यानंतर मी पाणी वगैरे ह्यातलं काढत नाही, कारण हाय असंच फक्त शिजायला टाकताना मी स्वच्छ भाजी धुवून चिरून टाकत असते. आणि थोडंसं आपल्या ग्लासानं किंवा फुलपत्रानं जरी थोडंसं असं हलवलं ना तर ते बारीक होऊन जातं मैत्रिणींनो. मी मिक्सरला बारीक वगैरे काय करून घेत नाही, कारण मिक्सरला बारीक केलं की त्याची चवच वेगळी होते आणि काहीच राहत नाही त्या भाजीत. त्यामुळं मी ना फुलपात्रानं किंवा ग्लासानं हाटून घेत असते. आणि आता मी जिरी मोहरी टाकून घेते. इथं मी घेतलाय लसूण खोडून, देशी लसूण आहे आपल्या शेतातला. टाकलाय मी लसूण. आणि मैत्रिणींनो, मी परवा व्हिडिओ टाकलेला ना की मी 70 किलोचं वजन माझं 58 किलो कसं केलं, तर त्याला भरपूर साऱ्या व्ह्यूज आल्यात. आणि दुसरी गोष्ट ना, मला कमेंट पण भरपूर आल्यात की ताई किती दिवसात वजन कमी केलं. पण मी सांगितलं नाही त्यांना की मी किती दिवसात वजन कमी केलं. बघू, मी आज दुपारनं व्हिडिओ बनवीन. त्या व्हिडिओमध्ये मी सांगते की मला किती दिवस लागले तेवढं वजन. म्हणजे 70 ते मी आता 60 किलो पण नाही, माझं 58 किलो वजन आहे. म्हणजे मी जवळजवळ 12 किलो वजन कमी झाले माझं. आजच्या एखाद्याच मी आज दुपारी व्हिडिओ बनवीन, कारण मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या की ताई किती दिवसात तुमचं वजन कमी झालं, किती दिवस लागले, वर्ष 2 वर्ष. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की मला किती दिवस लागले तेवढं वजन कमी करायला. कारण मी आज मला बनवावंच लागणार आहे. मला भरपूर साऱ्या कमेंट आल्यात, त्यामुळे मला त्यांना सांगावं लागेल, कारण मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही. तर मग मी एक छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवीन आणि त्यात सांगेन की मला किती दिवस लागलेत वजन कमी करायला. आणि भरपूर व्ह्यूज आलेत त्या व्हिडिओला. खूप छान वाटलं की माझ्या त्या व्हिडिओला एवढ्या व्ह्यूज आल्यात. आणि मी खरंच मैत्रिणींनो तेवढं वजन कमी केलंय. कारण माझ्या जवळच्या ज्या कोण माझ्या मैत्रिणी बघत असेल तर त्यांनी मला बघितलंय, त्या मला सारख्या म्हणतात वागदोईने खूप खराब झालाय तुम्ही, खूप तब्येत कमी झाली आहे तुमची. मी स्वतःकडे लक्ष दिलं त्यामुळं माझं वजन कमी झालं मैत्रिणींनो. आणि मी हिरवी मिरची, लसूण, थोडेसे शेंगदाणे आणि मीठ हे मिक्सरवर बारीक करून घेतलं आत्ता. आणि असं तेलात परतून घेत असते अगोदर. कोण कोण मिरच्या भाजून पण टाकतं, पण मी भाजून नाही टाकत. अगोदरच कच्च्या मिरच्या, लसूण, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकत असते. ते मिक्सरवर फिरवून घेते मैत्रिणींनो. त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते, कारण हिरव्या मिरच्याची भाजी असते ना, त्याच्यामुळं मग हळद थोडीशी टाकायची म्हणजे पांढरट दिसत नाही. मी इथं पाणी गरम करून घेतलंय मैत्रिणींनो. मी ह्यात ओतते. झाली भाजी उकळायला लागली. अजून थोड्या वेळ उकळू देते आणि मी बंद करते, कारण बऱ्यापैकी झालीच भाजी. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी पालकाची भाजी कशी झाली ती. कारण मी तुम्हाला म्हणजे चिरून शिजायला घालण्यापर्यंत दाखवणार होते, पण खूप टाईम होते मैत्रिणींनो. आणि सकाळच्या खूप गडबडीमुळं काही उशीर होतो मग डब्याला, त्याच्यामुळं मी नाही दाखवलं. पण म्हटलं आता सगळं शिजवून घेतल्यावर फोडणी देताना दाखवावं. हे बघा, मी जास्त पातळ नाही करत आहे, कारण भाकरीवर आणि भातावर अशीच पाहिजे. तुम्ही पण एकदा थोडंसं अर्धा टोमॅटो आणि शिजताना 1-2 मिरच्या टाकायच्या मैत्रिणींनो, खूप छान होती भाजी. आणि आता मी इथं शेंगा पण लवकर भाकरी केल्या भाजून घेतल्यात भुईमुगाच्या.
गार झालाय तेव्हा. आता हे पण कॅरी बॅगमध्ये भरून घेते, कारण मग त्यांना मला पटकन डबा द्यायला सोपं जातं. अशी देत असते ह्यातमध्ये, म्हणजे त्यांना. आणि भुईमुगाच्या आता इथून शेंगा चालू झाल्यात ना मैत्रिणीनं, त्याच्यामुळे आता भाकरीवरी खायला बऱ्या वाटतात. झाली पालकाची भाजी मैत्रिणीनं. आता मी ह्यात घेते भात घालून, डब्यात घेते भात घालून. मी आता मी रोज ठरवते मैत्रिणीनं की मी तुम्हाला डबा भरताना दाखवते. सगळं होईपर्यंत व्यवस्थित होतं आणि डबा भरायच्या टायमिंगलाच गडबड होती. तरी पण म्हणलं आता चला तुम्हाला भरत म्हणजे करतच भरल्याला दाखवते. मी ह्यातमध्ये घातलाय भात मैत्रिणीनं. आता एवढा भात मुलगा खात भात ह्यात घालून घेते मी भाजी. मात्र मी आता रोज भांडी नाही दाखवत माझी, की बाबा मी ह्यात देते त्यात देते. तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलंय की मी भाकरी किंवा चपाती असेल तर मी भिजू देत नाही, कारण मी सगळं सेपरेट देत असते. तिथं पण कुणाला पाहिजे असेल तर आपल्याला भाजी पाहिजे तेवढी ओतून घेता येते मैत्रिणी. हे बघा, मी तुम्हाला म्हणते ना मी कसल्या कापडात देते. हा शर्टाचं कापड आहे मैत्रिणीनं. शर्ट म्हणजे माझा भाऊ टेलर असल्यामुळे कपडे शिवतो ना, तर शिल्लक राहिलेले मला थोडं तुकडं देतो. तरी मी स्वच्छ धुवून ठेवत असते. मी ह्यातच भाकरी देत असते. आता तुम्ही म्हणसाल हिचा नवरा 3 भाकरी खातात का, तर नाही मैत्रिणीनं. त्यांचा एक मित्र आहे, म्हणजे त्यांच्या आईचं वय झालंय, त्याच्यामुळे ते डबा कधी आणतात कधी नाही. मग मी ह्यांना म्हणत असते कुणी नाही डबा आणला तर त्यांना एखादी भाकरी थोडी भाजी देत जावा. मी असे बांधत असते ह्यात, म्हणजे असं दुमडून देत असते बरोबर, म्हणजे मऊ पण राहत्यात. असं द्यायचं बांधून. आपल्या गावाकडच्या भाषेत शिदोरी भाकरीची. अजिबात ह्याला घाम येत नाही, काय नाही, आणि खायला पण छान लागते भाकरी. मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला माझी पालकाची भाजी? जर तुम्हाला पालकाची भाजी माझी आवडली असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई खूप छान केली म्हणून भाजी. पण बघू, मी हळूहळू तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करीन सगळ्या भाज्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.